साहेबांचे आशीर्वाद होते, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही एवढं दडदडीत खोटं कसं काय बोलता? काही वाटेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता? आता कोण धमक्या देतंय? अहो एवढे तुम्ही सगळे बोलताय, गप खाली मान घालून गुमानी ऐकतोय. काही बघितलं का? कोणाला धमकी दिली का? मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का? मीच एकटा राजकारणात, हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते. आता यांनी गेले 2 महिने सगळा धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं. खोटं गळ्याच्यान खरं बोलतो. 91ला तुम्ही मला खासदार केलं, मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या MIDC मध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली 40 एकरामधली 10-12 एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली. ती आजही MIDCच्या नावावर आहे. मग 40ची मी 60 केली, 60ची 80 केली, 80ची 100 केली, 100ची 140 केली. हे कुणी केलं तुम्हाला माहिती नाही, माहिती आहे. आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळं साहेबांनी केलं. तिथल्या इमारती वगैरे सगळ्या कोण पाणी मारत होतो, कोण बांधकाम करत होतं? साहेबांचे आशीर्वाद होते, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही एवढं दडदडीत खोटं कसं काय बोलता? काही वाटेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता? अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही पहिलं कळायला लागलं का काय? हे मला या निमित्तानं कळत नाही. त्याच्यामध्ये आज खरं तर 72,000 कोटीची कर्जमाफी झाली. पी चिदंबरम, सोनिया गांधी, पवार साहेब असे अनेक जण होते. परंतु त्याच्यानंतर पण विजयराव बापू शिवतारे तुम्ही कर्जमाफी देवेंद्र फडणवीसनी पुढाकार घेऊन 71,000 कोटी झाली, ती देशाची झाली. आणि तुम्ही केली ती 35,000 कोटीची होती. यांनी 35,000 कोटीची केली, राज्याची ती देशाची. त्याच्यानंतर पुन्हा मी सरकारमध्ये गेलो त्यावेळेस उद्धवजी आम्ही सगळ्यांनी पुन्हा पहिल्या कर्जमाफीचं नाव बहुतेक शिवाजी महाराजांचं दिलं होतं ना, शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, आणि नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ती आम्ही केली. त्याचा तर कोणी उल्लेखच करत नाही. ती काही 1000 कोटी, त्याच्यामध्ये वेळेत परतफेड करणाऱ्याला 50,000 दिले. अजून काही विषय राहिलेत. मी दिलीपरावांना सारखं सांगतो याद्या पाठवा, वेळेत परतफेड करणाऱ्यांना आपण देऊन टाकू. आम्ही पण नंतरच्या काळामध्ये कर्जमाफी राज्यात केली ना, वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले ना. त्याच्याबद्दल जास्त कोणी बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीये. आणि एकंदरीतच काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं काही जण सांगतात. एकाने तर काय सांगितलं की म्हणले धमक्या दिल्या जातात. आता कोण धमक्या देतंय? अहो एवढे तुम्ही सगळे बोलताय, गप खाली मान घालून गुमानी ऐकतोय. काही बघितलं का? कोणाला धमकी दिली का? मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का? आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, सकाळी माझ्याकडे किरण तावरे आणि काही जण होते. सुवर्णा दत्तात्रय पवार, शारदानगर, शिपाई, डे स्कूलची शारदानगरची, 10 वर्ष काम करत होती. 3 दिवसापूर्वी तिला कामावरून कमी केलं गार्गी मॅडम यांनी आणि निरोप दिला, तुझा मुलगा घड्याळाचं काम करतोय, तुला उद्यापासून कामावर यायचं नाही. हे धडधडीत ज्वलंत उदाहरण. शारदानगरच्या परिसरामध्ये मीटिंग घेऊन काय काय चाललंय आणि कुणाकुणाला काय दमदाटी केली जाते. उगीच कशाला काही पण थापा मारायच्या, त्याच्यामध्ये कुणाचा गँग म्हणून उल्लेख करायचा आहे. आज मलिदा गँग, कुठं कसली गँग? अरे त्याच्यामध्ये यांना कुणाला जास्त काही माहिती नाही. बारामतीकरांनो, खरं तर आता विजय बापू, मंगलदास, बाबाराजे, आमचे वासुदेवराव असे अनेक मान्यवर इथं आहेत. त्यांनी थोडंसं मला समजून घ्यावं. परंतु कधी कधी दुसरी बाजू आम्ही बोललो नाही तर लोकांना ते खरं वाटायला लागतं. 10 एकच गोष्ट खोटी सांगितली तर लोकांना खरी वाटायला लागते. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली 2017ची. त्याच्या आधी मी सांगतो, काल साहेब सगळ्यांना घेऊन बसले होते. 89ची निवडणूक, 89ला स्वर्गीय हिरेमठ काका,
विजयराव कोलते, बारामतीतले काही लोक असे साहेबांना वरच्या बंगल्यावर भेटायला गेले आणि साहेबांना म्हटले, साहेब बारामतीमध्ये अजितला लोकसभेची उमेदवारी द्या, 89चं सांगतोय. साहेबांनी सांगितलं, असं करा, मी जातो आता काठेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडे पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या. एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली. त्यावेळेस जी निवडणूक झाली त्या 89च्या निवडणुकीत भाऊंच्या विरोधात बहुतेक लाला उभे होते, लालासाहेब काकडे, संभाजीराव काकडे, सॉरी संभाजीरावना लालाच म्हणायचे ना, आणि मग काय राव मला असं करत. त्याच्यामध्ये ते उभे असताना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं. बाळासाहेब गावडे तुम्ही याचे साक्षीदार. आपण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः आम्ही पिंजून काढलं. आम्ही सगळी यंग टीम होतो आणि बारामतीतनं संभाजीराव काकडे साहेब इथले असताना पण आपण मताधिक्य दिलं. भाऊंनी माझं त्या शारदा प्रांगणामध्ये खूप कौतुक केलं. त्याच्यानंतर 91ची निवडणूक आली. 91च्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला. कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी, मी नावं पण तुम्हाला सांगू शकतो, ते म्हणले, अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे. तर ते म्हणाले, साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे, बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही. त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजूदादा, मी, जयंत पवार, अभिजित पवार, श्रीनिवास पवार आणि रणजित पवार, मीच एकटा राजकारणात. हे बाकीचे सगळे धंदापाणी करत होते. आता यांनी गेले 2 महिने सगळा धंदापाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं. खोटं गळ्याच्या खरं बोलतो. त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही, कुठं काही गेले नाही. सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल, पण तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो. आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात. आणि तुम्ही इकडे फिरू नका, पण जास्त पुढं तरी करू नका. काही काय ऐकवतात, हे आम्ही दादाचं काम करणार, बरं करा, पण जास्त पुढं तरी येऊ नका, स्तब्ध राहा. त्याचबरोबर आमदारकीला आम्ही तुम्हाला मतं मागणार नाही, पण खासदारकीला तरी मतदान करा. लोकांच्या मध्ये संभ्रम असताना निवड करतात. मित्रांनो, कृपा करून ह्या प्रचाराला बळी पडू नका.